श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे आहे. आपल्या जीवनात पाच प्रकारचे गुरु असतात. पहिला गुरु हे आपले आईवडील असतात, तर दुसरे गुरु आपल्याला अक्षरांची ओळख व प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक असतात. तिसरे गुरु म्हणजे कॉलेजचे शिक्षण देणारे शिक्षक व चौथे गुरु म्हणजे आपल्याला स्वतःच्या पायावर उभं टाकण्यासाठी जे शिक्षण देतात, मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी. पाचवे गुरु जे असतात ते म्हणजे या ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त करून देऊन त्यांच्या चरणाशी लीन झाल्यानंतर जे मनाशांती व आत्मशांती लाभते, त्यांच्या दर्शनाने जे सुख आत्मानंद प्राप्त होतो, त्या गुरुमाऊलींच्या चरणी शतशः नमन करते व कोटी कोटी आभार मानते. गुरु या शब्दातच अमृताने भरलेला घट आहे. गुरुवाणी ही ज्ञानाची गंगा आहे. ती अखंड वाहणारी गंगा आहे. कधीही न संकणारी शिदोरी आहे. जन्माला आल्यानंतर हे पहिले चार गुरु तर प्राप्त होतातच, पण हे जे पाचवे गुरु आहेत ते म्हणजे या कलियुगात अतिशय गरजेचे आहेत. आपण कितीही जरी पैसा कमावला तरी गुरुविना भरकटत जाणार आहोत व मनाशांती समाधान कधीही लाभणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने हरिकाठात सांगितले आहे, तकेविन दैवत दिधल्याविन क्राक्त, गुरुविनही तर कोण सांगे. म्हणून चला या गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थांना आपले गुरु करूया व आत्मउन्नती व आत्मानंद प्राप्त करून घेऊया. या गुरुकरणित मार्गामध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. इथे ब्रह्मांडाचे ज्ञान हे खुले ठेवलेले आहे. ते फक्त आपल्याला एक नम्र शिष्य बनवून आपली झोळी भरून घ्यायची आहे. इथे कसलेही बंधन नाही किंवा लहान थोर उच्च नीच जात कात नाही. शुद्ध अंतकरण व अनन्यभावे शरण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे गुरुपद श्री स्वामी समर्थ महाराज स्वीकारून त्याच्या काठीशी अखंड उभे राहतात. हे त्यांचे ब्रीद वाक्यच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या काठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.